संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू झालेलं आहे. विविध खासदारांना ही एक संधी असते की त्या निमित्तानं त्यांना ज्या समस्या वाटतात किंवा त्यांना जे म्हणणं मांडायचं आहे ते व्यवस्थित पद्धतीनं संसदेच्या पटलावरती मांडावं. खरं तर हीच एक मोठी संधी असते, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो. विरोधकांना जास्त ही यासाठी संधी असते की त्यांना यासाठीच निवडल्या गेलेलं आहे. सत्ताधारी तरी प्रत्यक्ष सरकारी पातळीवरती काही योजना राबवून आपलं हे सिद्ध करू शकतात, पण विरोधी पक्षांना त्यांना गिरण्याची एक संधी असते. चीनच्या बाबतीमध्ये, गलवान खोऱ्याच्या बाबतीमध्ये वारंवार राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केलेले होते, संसदेच्या बाहेर तर जास्त प्रमाणात केले होते, संसदेवरती अगदी अनर्गल टीका ज्याला म्हणतात अशा पद्धतीने केलेली होती. मोदी त्याला काय बोलले याच्यावर आम्ही 2 व्हिडिओ केलेत. पण आता लडाखचे खासदार जामयांग नामग्याल जे आहेत, भाजपचे तरुण खासदार आहेत, आणि त्यांनी अतिशय अप्रतिमरित्या असं एक 14-15 मिनिटाचं भाषण या निमित्तानं समोर ठेवलं. आणि त्यांना अक्षरशः त्यांच्या भाषणामध्ये ज्या पद्धतीचा द्वेष होता, ज्या पद्धतीचा शब्दांगार फुललेला होता सगळा, म्हणजे एकतर ती तळमळ त्या भागातलीच असल्यामुळे त्यांना जी वेदना होती तीव्र त्या प्रदेशातल्या लोकांची, की ज्यांची उपेक्षा केल्या गेली, सैन्याची उपेक्षा केल्या गेली. आपल्या म्हणजे आधीच्या सरकारने ज्या पद्धतीचं धोरण चीनच्या संदर्भामध्ये राबवलं होतं त्याच्या बाबतीतली एक तीव्र अशी वेदना, तीव्र दुःख त्या प्रदेशातल्या लोकांचं कसं आहे ते त्यांच्या शब्दामध्ये उमटत होतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला जी वाटली ती अशी की हे नुसतं केवळ भावनिक असा उद्रेक नव्हता. जे त्यांनी तर्क दिले, जे प्रत्यक्ष आकडेवारीनिशी म्हणा किंवा तारखानिशी ते बोलत होते अतिशय सुसंबद्ध अशा पद्धतीने, त्याच्यातला जो पहिला मुद्दा आहे जो मला आवर्जून लक्षात तुमच्या आणायचा, त्याच्यानंतरचा आपण प्रत्यक्ष तो संरक्षणात्मक जो मुद्दा आहे तो घेऊयात. ते हिंदीत बोलले. ही एक चांगली गोष्ट आहे, स्वागताची गोष्ट आहे की लडाखचा खासदार हिंदीमध्ये बोलतो आहे. कर्नाटकातला कानडी खासदार तेजस्वी सूर्या हिंदीमध्ये बोलतो आहे. तमिळ मंत्री असलेल्या निर्मला सीतारामन हिंदीमध्ये बोलत आहेत. आंध्र प्रदेशचे जे गृह राज्यमंत्री आहेत जी किशन रेड्डी ते हिंदीमध्ये बोलत आहेत. ईशान्य भारतामधले जे मंत्री आहेत किरण रिजिजू ते हिंदीमध्ये बोलत आहेत. मोदी तर स्वतः गुजरातचे आहेत आणि ते अतिशय अप्रतिम असं हिंदीमध्ये बोलतात. मी हिंदीचा उल्लेख यासाठी आवर्जून करतो की तमिळनाडूच्या खासदारांनी तमिळमध्ये भाषण करून प्रश्न विचारला होता आणि पियुष गोयलनी त्याला हिंदीमध्ये उत्तर दिलं. त्याने आक्षेप घेतला. वास्तविक संसदेमध्ये कुठल्याही खासदाराला जे हेडफोन दिले असतात त्याच्यामधून त्याला त्याच्या भाषेमध्ये ऐकण्याची संधी आहे. जर तुम्हाला हिंदी उत्तर हे तुमच्या भाषेमध्ये ऐकायचं असेल तर ते त्यांना उपलब्ध आहे, पण तो आक्रस्ताळपणा कसा करायचा आहे. आणि दुसरी एक त्याच्यातली ती जी बाब अशी आहे की ह्या निमित्ताने आपण केवळ संसदेतल्या त्या 543 म्हणजे लोकसभेतल्या आणि काहीतरी राज्यसभेतले 270 खासदारांना बोलतोय असं नाही. ही भाषण आता लाईव्ह टेलिकास्ट होत असल्यामुळे 135 करोड लोकांपर्यंत आपण पोहोचतो आहोत. ही संधी ज्या पद्धतीनं भाजपचे खासदार घेत आहेत, मग हीच संधी विरोधी खासदारांना का नाही घेता येत. म्हणून हे जे हिंदीच्या वापराच्या बाबतीमधली एक जागरूकता, ज्यांची मातृभाषा हिंदी नाही म्हणून अशी मी आवर्जून प्रातिनिधिक अशी नावं घेतली, ते प्रयत्नपूर्वक अतिशय चांगलं हिंदी बोलत आहेत. 370 कलम हटवल्याच्या नंतरचं त्यांचं वक्तव्य अतिशय प्रसिद्ध होतं, गाजलं होतं. म्हणून त्यांचं जास्त प्रमाणात म्हणजे जास्त त्यांचं कौतुक झालं, त्यांना जास्त सगळ्यांनी स्वीकारलं. आणि आता तेच खासदार जामयांग नामग्याल यांनी या प्रश्नावरती जे मुद्दे उपस्थित केले ते लक्षात घ्या तुम्ही. जसं हिंदी भाषेचा मुद्दा आहे. दुसरा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या सीमावर्ती भागामध्ये परदेशातली जी आपली जी सीमा चीनला लागून आहे, इकडं पाकिस्तान आहे, तिबेट आहे, या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये आणि त्या प्रत्यक्ष तिथल्या नैसर्गिकरित्या अशा असलेल्या अडचणी, ज्या त्वेषाने, ज्या अतिशय तीव्र अशा वेदनेने ते बोलत होते, त्याच्या व्हिडिओचं मी डिस्क्रिप्शन खाली देतो आहे आणि त्याशिवाय तुम्हाला पण ते यूट्यूबवरती सहज उपलब्ध आहे. 1962 नोव्हेंबर 1962 114 सैनिक आपले त्या चीनच्या युद्धामध्ये गायब झाले आणि 3 महिने आपल्या सरकारने त्यांचा शोध घेतला नाही. ते कुठेतरी गेले असले असं समजलं. अक्षरशः त्यांनी जी सांगितलेली घटना आहे त्यांना म्हणजे काय ऐकताना सुद्धा आपले कान गरम होतात असं परिस्थिती आहे. जेव्हा त्या ठिकाणचे मेंढपाळ 3 महिन्यानंतर बर्फ वितळायला लागल्याच्या नंतर आपल्या त्या पश्मिनी बकऱ्या चरायला घेऊन गेलेल्या असताना जेव्हा त्यांना त्या ठिकाणी काही मृतदेह आढळले आणि मग त्यांना कळलं की हे भारतीय सैनिकांचे आहेत. 3, 3.5, 4 महिने आपल्या तर सैन्याला पत्ताही लागला नाही की आपले लोक कुठं निघून गेले. आणि मग ते जवळपास 114 असलेले सैनिक त्यांचे मृतदेह गोळा करून मग त्याच्यावरती बाकीचे अंत्यविधी आणि हे झाले. या सैनिकांची जी वेदना आहे ती अतिशय तीव्रपणे
जामयांग यांच्या भाषणातून समोर येत होती, शब्दातून अंगार फुटत होता, वेदना ठणकत होती की तुम्ही ह्या आणि त्या सैनिक त्यांनी जे वर्णन केलेले त्यांच्या भाषणामध्ये की त्यांच्या हातामध्ये शस्त्र होती, म्हणजे हे सगळे लढताना गेलेले आहेत, बर्फवृष्टी झाली, ते लढत होते, त्या बर्फाखाली गाडल्या गेले आणि त्यांचे मृतदेह 3-4 महिन्यानंतर सापडले. एक लक्षात घ्या, जेव्हा अतिशय काय म्हणते त्याला उल्लू पद्धतीने राहुल गांधी त्यांना सपोर्ट करणारे सगळे लिब्रांडू चीन कसा घुसलाय भारतात वारंवार सांगतात, या लोकांची वेदना ते समजून घेत नाही की 62ला तुम्ही जो प्रदेश चीनच्या घशामध्ये घातलेला आहे तुमच्या सरकारने, त्याच्यानंतर आपल्या सैनिकांनी प्राणपणाने लढून 1 इंच पण भूमी चायनाला घेऊ दिल्या गेली नाही. उलट ह्यांचं दुखणं असं आहे की त्याही वेळेस तुम्ही अडवलं नसतं तर आपले सैनिक शूर होते आणि ते चायनावरती मात करू शकत होते. 2013चं आपले संरक्षण मंत्री AK अँटनी यांचं संसदेच्या पटलावरचं वक्तव्य त्यांनी कोट केलेलं आहे. जाणीवपूर्वक सीमावर्ती भागामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरल म्हणजे संरचना विकसित होऊ दिल्या नाहीत, कारण की चीन आपल्या खूप पुढे गेलेला आहे. आता आपण त्यांच्याशी काय म्हणून स्पर्धा करू शकत नाही, त्याच्यामुळे ह्या भागामध्ये रस्ते नको, पूल नको, हेलिपॅड नको, विमानतळ नको असं अधिकृत धोरण आहे आपलं, हे AK अँटनींनी संसदेमध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सांगताना त्यांची जी वेदना आहे या खासदाराची ती तुम्ही लक्षात घ्या की ह्या बरं केवळ हे सैनिकांचा पुरता विषय आहे असं नाही, त्यांनी जो महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, सीमेच्या ह्याच्यामध्ये 2-4 घरं, 5-10 घरं, एखादी वाडी ज्याला म्हणतो आपण, वस्ती पण नाही, वाडी ज्याला म्हणतो असा शब्द आहे ना, कमी लोक असतात, त्या ठिकाणच्या लोकांकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं किंवा गावाच्या गावं रिकामे करून, म्हणजे तुम्ही एका अर्थाने ते सगळं म्हणजे त्या बकासुराला जसं तुम्ही विशिष्ट अन्न म्हणून गाडा भरून सगळं द्यायचे आणि माणसाचे बळी द्यायचे असं जो होतं आपण त्याच्या घशामध्ये घालणे, तसा हा प्रदेश तुम्ही आपणहून चीनच्या घशात तेव्हा घातला होता, ही त्यांच्या बोलण्यातली वेदना आहे. आणि नंतरच्या शासनाने आता ज्या पद्धतीने त्या ठिकाणी रस्ते केलेले आहेत, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी सैन्याचं तर संरक्षण आहेच, ती गोष्ट वेगळीच, त्यांच्या पाठीशी ठामपणे शासन उभं आहे. तेव्हा 1962ला शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ आता त्या ठिकाणी एवढं मोठं स्मारक कसं उभं करण्यात आलेलं आहे, म्हणजे तुम्ही फरक लक्षात घ्या हा. म्हणजे त्यांची वेदना, तेव्हा तुम्ही साधे मृतदेह पण शोधलेले नव्हते, तेव्हा सैनिक कुठं गायब झाले तुम्हाला माहीत नव्हतं. आणि आताचं जे शासन आहे, जे सरकार आहे, ते ज्या पद्धतीने त्यांच्या पाठीशी उभं राहते आणि शिवाय तिथल्या गावकऱ्यांच्या सोयी सवलतीच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांना ज्या सगळ्या रस्ते आणि बाकीचे निसर्गाशी लढत असताना जी असंख्य अडचणी येतात, अटल टनलमुळं आता तुम्हाला हिमाचल प्रदेशमधून डायरेक्ट लडाखला जाता येतं. आधी जे श्रीनगरच्या मार्गाने तुम्हाला जावं लागत होतं, आता दुसरा एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. या सगळ्याचा उपयोग जसं सैन्याला तर आहेच आहे, प्रश्नच नाही, तिथल्या लोकांना आहे. पुढचा मुद्दा ते उपस्थित जो करतायत की टुरिझमला सगळ्यात मोठ्या जगातला उंचीवरचा मोटर रोड ज्याला म्हणतात, ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता प्रत्यक्ष, जो त्या भागामध्ये आहे, त्या ठिकाणी कितीतरी पर्यटक येऊ शकतात. कोरोनाच्या आणि बाकीच्या अडचणीमुळे हे सगळ्या उद्योगाला कसा हानी पोहोचलेली आहे आणि आता त्याला विशिष्ट पॅकेज देऊन वरती आणण्याची कशी गरज आहे. अर्थसंकल्पावरचं तर भाषण होतं म्हणून ते मांडत होते. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे त्यांनी हे सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष सैन्याच्या अडचणी त्या हे सरकारने कशा दूर केल्यात आणि दूर करू पाहत आहे, तिथल्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणी त्यांच्या बाबतीमध्ये कसा विचार केला जातो आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी पर्यटन कसं वाढू शकेल, ह्या पर्यटनातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती त्या ठिकाणी कशी येऊ शकेल, हे त्यांची जी चीड होती ना, त्याच्यामध्ये दुसरा जो महत्त्वाचा भाग तो असा होता की हे लक्षात न घेता ज्या पद्धतीनं राहुल गांधी आणि त्यांना सगळे पाठिंबा देणारी जी सगळी लिब्रांडू ब्रिगेड जी आहे, बरं त्याला पुरावा काहीच नाही आहे, तुम्ही फक्त आरोप करता आहात. प्रत्यक्ष तुमच्याच काळामध्ये ज्या पद्धतीचे निर्णय घेतले गेले त्याच्यामुळे सैन्याचं खच्चीकरण झालेलं आहे. तुमचा प्रदेशच गेला असं नाही तेव्हा, आणि बिलकुल गेलेला आहे. आज अधिकृतरित्या कोणी बोलणार नाही हे, आणि ह्यांनीच घातलेलं आहे पुन्हा. म्हणजे ज्यानं चोरी केली तोच बाहेरून ओरडाओरडी करायला चोरी कशी झाली म्हणून, तशातला हा प्रकार आहे. हे खासदार जे सीमावर्ती पार ह्याच्यातले आहे, जे कधी यापूर्वी ह्या भागातून निवडून आलेल्या खासदाराचं आपल्याला नाव पण माहिती नाही, अशा अगदी कानाकोपऱ्यातले वेगवेगळे जे ही सगळी प्रतिभा आपली लपलेली ती ह्या निमित्तानं समोर येते आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं ही मांडणी केलेली त्याच्यावरून अक्षरशः म्हणजे असं वाटतं की ह्या सगळ्यांना म्हणजे आता बोलायला संधी भेटली, आता कुठे ह्यांना काहीतरी मांडायला संधी भेटली म्हणून हे सगळं आपल्यासमोर येतं आहे. अन्यथा या गोष्टी आपल्यासमोर आल्याच नसत्या.
बाकी टी व्हीवरती हे नुसते बसून बडबड करणारे AC मध्ये बसून हे विसरतात की त्या भागातल्या लोकांनी जे काही भोगलेलं आहे अजूनही त्यांना भोगावं लागत आहे. त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी जेव्हा जेव्हा सरकार प्रयत्न करत आहे त्याच्या पाठीशी उभं न राहता हे केवळ टीका करत बसतात, नकारात्मक अशी. अतिशय सुंदर असं ते भाषण आहे. तुम्ही जरूर ते ऐका भाषण, त्याच्यावरती जरूर प्रतिक्रिया व्यक्त करा आणि ह्याच्यातून जे सत्य समोर येतं आहे आपल्या सैन्याच्या बाबतीमधलं, आपल्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भातलं, ते नीटपणे समजून घ्या. हा जो खोटा प्रचार लिब्रांडोंनी चालवलेला आहे, काँग्रेसनी चालवलेला आहे, राहुल गांधींनी चालवलेला आहे, त्याच्यावरती एक सनसनी चपराकच त्यांनी मारलेली आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.